नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. सर्वप्रथम मराठी नववर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा निमित्ताने नैवेद्यासाठी करणार आहोत मस्त खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी खवापोळी. गुढीपाडवा म्हटलं की आपण नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ करतच असतो, जसं की पुरणपोळी, तिळपोळी, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी. या सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण त्या सगळ्या रेसिपीज पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण खवा भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी 1 कप खवा घेतलेला आहे. 1 कप खवा म्हणजे बरोबर 250 ग्राम होतो. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपण खवा अगदी चांगला भाजून घ्यायचा आहे. खवा जर तुम्ही चांगला भाजाल तर आपल्या खवापोळ्या 3-4 दिवस अगदी सहज टिकतात. असं आपण सतत ढवळत राहायचं आहे. जसा थोडा वेळ जाईल त्यानंतर हा खवा सैलसर व्हायला सुरुवात होईल. तुम्ही पाहू शकता खवा आधीपेक्षा सैलसर झालेला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर अगदी खवा आपण छान एकसारखा भाजून घ्यायचा आहे. खवा भाजत असताना आपण 3-4 सेकंद जरी थांबलो तरीही खवा अगदी पटकन करपला जातो, म्हणून आपण असं सतत ढवळत राहायचं आहे. खव्याला आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत अगदी छान भाजून घेणार आहोत. बघा 3-4 मिनिटांमध्येच खवा किती पातळ झालेला आहे. असंच आपण सतत ढवळत राहून खव्याचा घट्ट गोळा तयार होईपर्यंत आपण खवा भाजून घेऊया. खवा भाजायला घेऊन बरोबर 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता खवा मी न करपता अगदी छान भाजून घेतलेला आहे. खव्याचा हलका रंग बदललेला आहे आणि पुन्हा त्याचा गोळा तयार झालेला आहे. यातला सगळा पाण्याचा अंश निघून गेलेला आहे. बघा आता आपण गॅस बंद करायचा आहे. भाजून घेतलेला खवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि तो पूर्ण गार झाल्यानंतरच आपण पुढची तयारी करायची आहे. खवा गार होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. खवापोळी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि पीठ ताजं दळलेलं असावं. त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 टीस्पून तेल घालायचं आहे. आता आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेऊया. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत. पाणी घालताना थोडं घालायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो. बघा पीठ मळून मी पिठाचा असा मऊसूत गोळा मळून घेतलेला आहे. ना जास्ती घट्ट आहे किंवा ना जास्ती सैलसर आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून तेल घालूया आणि पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया. आधी घातलेलं तेल मुरलं की अजून 1 टीस्पून तेल घालून आपण पीठ पुन्हा मळून घेणार आहोत. असं आपण 3-4 मिनिटं पीठ मळून छान मऊसूत करून घ्यायचं आहे. आपण आधी घातलेलं तेल मुरलंय. आता आपण शिल्लक राहिलेलं सगळं तेल यामध्ये घालूया आणि पुन्हा पीठ छान मळून घेऊया. तेल घालून पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर मी पिठाचा असा गोळा तयार करून घेतला आहे. बघा मस्त मऊसूत चिकट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण यावर 15-20 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया. आपण भाजून घेतलेला खवा हलका कोमट झाल्यानंतर मी तो हाताने असा कुस्करून घेतलेला आहे. बघा त्यामुळे त्याचा अगदी बारीक चुरा झालेला आहे. तरीही त्यामध्ये थोड्याशा गाठी शिल्लक आहेत, त्या आपण कुस्करून मोडून घ्यायच्या आहेत. खवा हलका कोमट असताना कुस्करल्यामुळे तो व्यवस्थित बारीक झालेला आहे. पण तुम्ही घेतलेला खवा जर असा कुस्करला गेला नाही तर तुम्ही मिक्सरला लावून त्याची पावडर तयार करून घेऊ शकता. खव्यामध्ये झालेल्या लहान गाठी मी हाताने कुस्करून मोडून घेतल्यात. बघा खवा मस्त एकसारखा बारीक झाला आहे. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. त्यासाठी अर्धा कप साखर मी मिक्सरला लावून त्याची पिठी साखर करून घेतलेली आहे. साखर घालताना आपण चाळून घेऊया, म्हणजे त्यामध्ये जर कुठे अख्खी साखर असेल तर ती गाळली जाईल. आपण घेतलेली सगळी साखर चाळून झाली. आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. पाव टीस्पून होईल इतकं आपण जायफळ किसून घालायचं आहे. आता आपण हाताने ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सगळी साहित्य छान मिक्स झाली म्हणजे आपलं खवापोळीचं सारण तयार आहे. पीठ मळून बरोबर 20 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपण मळून घेतलेलं पीठ अगदी छान मुरलं गेलेलं आहे. एक वेळ पुन्हा मळून घेऊया. तुम्हाला हवं तर अजून 1 टीस्पून तेल घालून पीठ पुन्हा मळून घेतलं तरीही चालेल. पीठ अगदी छान मऊसूत आणि लवचिक झालेलं आहे. बघा पिठाला अगदी मस्त तार येत आहे. असं पीठ लवचिक झालं म्हणजे आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा ते अजिबात फाटत नाही. लिंबाच्या आकाराइतका आपण मळून घेतलेल्या पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता आपण याची पारी तयार करून घेणार आहोत.
आधी हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं, 2 अंगठे मध्ये ठेवायचे आणि अशा पद्धतीने याची खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे। जसे आपण मोदकासाठी करतो त्या पद्धतीने। पीठ जर हाताला चिकटते वाटतं तर पुन्हा थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे। बघा मी कशा पद्धतीने खोलगट वाटी तयार करून घेतलेली आहे। आता आपण तयार सारण यामध्ये घालायचं आहे। बघा मी असं मुठीने घट्ट वळल्यानंतर सारणाचा गोळा झालेला आहे। पिठापेक्षा जास्ती सारण मी यामध्ये घातलेलं आहे। आता आपण याचा उंडा तयार करून घेऊया। एका हाताने तयार सारण आतमध्ये ढकलायचं आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने पीठ वर करत आणायचं आहे। जर यामध्ये तुम्हाला सारण कमी वाटत असेल तर अजून थोडंसं सारण घालून घ्यायचं आहे। भरपूर सारण घातलेली खवापोळी खायला छान लागते। दोन्ही बाजूने पीठ वर घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा उंडा बंद करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित बंद करायचं म्हणजे पोळी लाटताना अजिबात फुटणार नाही। आणि मग तो गोळा हातावर असा गोल फिरवून घ्यायचा आणि तो हाताने चपटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे आपण यामध्ये घातलेलं पुरण अगदी काठापर्यंत पोचलं जातं। बघा असेच आपण 1-2 उंडे करून घ्यायचे आणि मग आपण पोळी लाटून घेणार आहोत। तयार करून घेतलेला पोळीचा उंडा आपण कोरड्या पिठात घोळवून घेऊया। खूप जास्त पीठ लावायचं नाही आहे, हलक्या हाताने उंडा आपण कोरड्या पिठात घोळवून घेणार आहोत आणि सारखं पीठ लावायची देखील गरज नाही आहे। एकदा पीठ लावलं म्हणजे पुरे होतं। हाताने असा थोडा अजून उंडा चपटा करून घ्यायचा आणि आता आपण पोळी लाटून घेऊया। पोळी लाटताना आपण अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे, खूप जास्त ताकद लावायची अजिबात गरज नाही आहे। बघा पोळी अगदी सहज लाटली जाते। खवापोळी आपण अगदी पातळ लाटायची नाही आहे, हलकीशी जाडसर ठेवायची आहे। कडा पातळ करायच्या आणि मधून थोडी जाडसर राहिली तरीही चालेल। बघा मी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे, खूप जास्त मोठी लाटून घेतलेली नाही आहे। आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे बघा, आणि आपण घातलेलं सारणही अगदी गाठापर्यंत पोचलं आहे आणि मी पोळीची इतकी जाडी ठेवलेली आहे। खवापोळ्या आपण खूप जास्त लाटून ठेवायच्या नाही आहेत, एक लाटायची आणि तव्यावर घालायची, ती भाजेपर्यंत दुसरी पोळी आपण सहज लाटून घेऊ शकतो। खवापोळी भाजण्यासाठी इथं मी गॅसवर तवा मीडियम फ्लेमवर गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे। तयार खवापोळी आपण तव्यावर घालायची आहे। खवापोळी भाजून घेत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी किंवा अगदी जास्ती ठेवायची नाही आहे। जास्ती ठेवलात तर आपण यामध्ये साखर घातलेली आहे, ती पटकन विरघळून खवापोळी करपली जाते आणि जर फ्लेम कमी ठेवली तर खवापोळी खुसखुशीत न होता चिवट होते। पोळीला वरच्या बाजूने हलके बबल्स दिसले की आपण पोळी पलटून घ्यायची आहे आणि आता आपण पोळीला वरून साजूक तूप लावणार आहोत। मी तूप हलकं पातळ करून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल काहीही लावू शकता। अगदी व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने साजूक तूप लावून घ्यायचं आहे। कडेने देखील थोडंसं साजूक तूप घालायचं आहे। बघा आपली पोळी हळूहळू फुलायला लागलेली आहे। खवापोळ्या अगदी मस्त टम्म फुगून येतात। पहा अगदी मस्त गरगरीत अशी आपली पोळी फुगलेली आहे। आता आपण पोळी पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील छान भाजून घेऊया। या बाजूने देखील साजूक तूप लावायचं आहे। 2 वेळाच आपण पोळ्या पलटून घ्यायच्या आहेत। जर कडा भाजल्या नसतील तर अशा पद्धतीने चमच्याने दाबून भाजून घ्यायच्या आहेत। आपली मस्त खमंग खुसखुशीत अशी खवापोळी तयार आहे। आपण अजून एक पोळी भाजून बघूया। पोळीला वरून बबल्स आले की अशी पलटून घ्यायची आहे आणि पोळीवर आवडीनुसार तेल किंवा तूप घालायचं आहे। भाजून घेतलेली पोळी आपण एखाद्या जाळीदार ट्रेवर किंवा चाळणीवर काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यातली जास्तीची वाफ निघून जाते। आता जरी तव्यावर तुम्हाला या पोळ्या अगदी मऊसूत वाटत असतील तरीही त्या गार झाल्यानंतर आपोआप खुसखुशीत होतात। पोळी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये विशेष काही घालावं लागत नाही, साखरेमुळे त्या पोळ्या आपोआपच खुसखुशीत होतात। आता आपण बाजू पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील साजूक तूप घालूया। तुम्ही पाहू शकता दुसरी पोळी ही आपली अगदी व्यवस्थित मस्त फुगून आलेली आहे। बघा अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। बघा काय सुरेख रंग आलेला आहे पोळीला। तयार खवापोळ्या मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। बघा दिसायलाच आपल्या खवापोळ्या किती छान दिसत आहेत आणि मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। दोन्ही बाजूनी बघा अगदी मस्त भाजल्या गेलेल्या आहेत। या खवापोळ्या अजिबात चिवट होत नाहीत, मध्ये तुटल्यात याचा अर्थ आपल्या खवापोळ्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। मी तुम्हाला तोडून पण दाखवते।
तोंडात ठेवताच विरघळतील इतक्या त्या छान झालेल्या आहेत. आणि आपण भरलेलं सारणही बघा अगदी काठापर्यंत गेलेलं आहे. याच पद्धतीने येणाऱ्या गुढीपाडव्याला या खवापोळ्या घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.